नमस्कार मित्रांनो, आज आपण भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी भोपळा बारीक चिरून घेतला आणि हरभऱ्याची डाळ पण पाण्यात भिजत ठेवली आहे 1-1.5 तास आधीच. हे पहा किती छान भोपळा चिरून घेतला. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. मित्रांनो, भोपळा खाल्लेला चांगला राहतो आपल्या शरीराला. हरभऱ्याची डाळ पण आपली चांगली भिजली आहे. त्यासाठी मी 2-4 मिरच्या, लसणाच्या कांड्या आणि शेंगदाणे भाजत टाकले आहेत. मित्रांनो, कोणती पण भाजी बनवताना मिरच्या ह्या भाजूनच घ्यायच्या. शेंगदाणे आपले भाजून झाले, आता मिरच्या भाजून घेऊ आपण. आपली हरभऱ्याची डाळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आपली डाळ पण छान भिजली. मिरच्या पण आपल्या चांगल्या भाजल्यात, पाहू शकता तुम्ही. आता तेल गरम करायला टाकलं. गरम झाल्यावर त्याच्यात लसूण टाकायचा. लसूण पण चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा चांगला. लसूण चांगला लाल झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आता जिरे टाकू. आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ. मित्रांनो, हळद ही तेलामध्येच परतायला टाकायची. आता हे भोपळा आणि हरभऱ्याची डाळ टाकून चांगलं मिश्रण एकत्र करून घेऊ. चवीनुसार मीठ टाका. चांगलं परतून घेतलं मित्रांनो. हे पहा, आता त्याच्यावर आपण झाकण ठेवू. तोपर्यंत आपण हा मसाला दळून घेऊ. पहा मित्रांनो, आपला मसाला पण रेडी आहे. आपल्या भाजीला पण पहा किती छान पाणी सुटलंय मस्त. आता याच्यामध्ये ते मिश्रण टाकून घेऊ चांगलं परतून. हे झाकण ठेवून 5-10 मिनटं ठेवू मिश्रण हे. आता याच्यामध्ये शिजवायला थोडं पाणी टाकू मित्रांनो. हे पहा किती छान एकजीव झालं ते. अशा पद्धतीने नक्की भोपळ्याची भाजी करून खा मित्रांनो. खूप छान लागते, टेस्टी. मुलंसुद्धा आवडीने खातात. आता 5-10 मिनटं भाजी शिजवून देऊ आपण. हे पहा मित्रांनो, आपली भाजी भोपळ्याची हरभऱ्याची डाळ टाकून भाजी बनवून पहा भोपळ्याची, खूप छान लागते. मुलंसुद्धा आवडीने खातात. ज्यांना भोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील.